नमस्कार शेतकरी मित्रांनो, ठिबक सिंचन पद्धतीने जर तुम्ही ड्रिपवर मक्का लागवड केलेली असेल तर योग्य वॉटर सोल्युबल खतांचा वापर करून तुम्ही मक्का पिकाचे उत्पादन 20 ते 30% हमखास वाढवू शकता। शेतकरी मित्रांनो, विद्रव्य खतांचा वापर मक्काला कंस लागल्यावर म्हणजे दाणे भरणीच्या अवस्थेत ड्रिपद्वारे करायचा आहे। मक्का पिवळसर दिसत असेल किंवा मक्का पिकाला थोड्याफार प्रमाणात नत्राची गरज असेल तर 13-0-45 हे विद्रव्य खत वापरावे। यामुळे दाण्यांची लांबी, वजन आणि गुणवत्ता सुधारते। बाळ हुरड्यात किंवा दाणे भरण्यास सुरुवात होताना 052-34 हे विद्रव्य खत वापरावे। या खतामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश यांचे उत्तम मिश्रण आहे। यामुळे मक्काचे खोड मजबूत होऊन दाण्यांची संख्या वाढून वजन वाढते। 0050 या विद्रव्य खताच्या वापरामुळे दाण्यांचा आकार वाढतो, दाण्यांचे वजन वाढते आणि दाण्यांना चकाकी येते। शेतकरी मित्रांनो, या 3 विद्रव्य खतांपैकी एक विद्रव्य खत दाणे भरणीच्या अवस्थेत 4 ते 5 किलो प्रति एकर ठिबकद्वारे सोडल्यास तुमच्या मक्का पिकाच्या उत्पन्नात 20 ते 30% निश्चितच वाढ होऊ शकते। शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।